निलेश राणे आणि वैभव नाईक यांच्यामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं। ठाकरे यांच्या बैठकीला कुणीही उपस्थित राहत नाही। मातोश्रीवरच्या खासदारांच्या बैठकीवरून निलेश राणे यांनी टोला लगावला। बहुमत असून सुद्धा मातोश्रीचे शिलेदार फोडावे लागतात। वैभव नाईकांनी निलेश राणेंना प्रत्युत्तर दिलं। निलेश राणे भाजपात जातील हे शिंदेंना सुद्धा कळणार नाही असं ते म्हणाले। ते नेहमी बैठका ठेवत असतात, पण त्यांच्या बैठकांमध्ये किती आमदार खासदार जातात हे एकदा मोजून बघा। आता विश्वास राहिला नाही। ते नेहमी मीटिंग लावतात। मागे पण तुम्हाला आठवत असेल, आता एक 10 दिवसापूर्वी मीटिंग लावली, अनेक खासदार उपस्थित राहिले नाहीत। मग मीटिंग पुढचे पोस्टपोन करण्याची नामुष्की त्यांच्यावर आली। आणि ऑपरेशन टायगर हे काय एका महिन्यात चालू आहे, दुसऱ्या असं काय विषय तो नाही। आमच्याकडे सातत्याने इन्कमिंग सुरू आहे। आता निलेश राणे ज्या पक्षात आहेत तो पक्ष कधी सुद्धा फुटेल आणि निलेश राणे सुद्धा भाजपात कधी जातील हे सुद्धा शिंदेना कळणार नाही किंवा शिंदेचा पक्ष पडेल हे कळणार नाही। मी तुम्हाला खात्रीने सांगतो की येणारी विधानसभा ही शिंदे आणि भाजप वेगवेगळी लढतील आणि तेव्हा निलेश राणे जे आज उद्धवजींना आरोप करतायत ते त्या निवडणुकीमध्ये शिंदे सेनेमध्ये राहणार नाही, तर आपल्या वडिलांच्या असलेल्या पक्षामध्ये भाजपमध्येच ते जातील। सगळ्याचं उत्तर देण्यासाठी आमचे निलेश साहेब सक्षम आहेत। निलेशचा प्रश्न नितेशला, नितेशचा प्रश्न राणे साहेबांना, आता आमच्या आईच राहिल्या आहेत। थांबा जरा आता।